नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करते। यावेळी मी वाडी परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकता वाडी परिसरामध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे हे कार्यकर्ता एकत्र जमलेले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे सर्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। ते कशासाठी तर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज करण्यात आला त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंदची हाक प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेली आहे। माझ्यासोबत या वाडीचे जे नगरसेवक आहेत ते माझ्यासोबत आहेत, जंगलेजी माझ्यासोबत आहेत। काय सांगाल? जय भीम साहेब, गेल्या एक आठवड्यापासून जंतर मंतरवर जे आमच्या विद्यार्थ्यावर दिल्ली पोलिसांनी प्राणघातक हमला केला त्याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचा जीवसुद्धा गेला आणि ह्या नीटच्या पेपरमध्ये जे नीटचा पेपर फुटला त्यामध्ये पूर्ण भारत देशामध्ये युवा हे रस्त्यावर आलेला आहे आणि हा भारत सरकार जे सरकार आहे त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत। तर ही जी आंदोलन आहे हे आंदोलन तीव्र आंदोलन होणार आहे। आम्ही शांतपणे संविधानाच्या माध्यमातून शांतपणे आंदोलन दिल्ली जंतर मंतरवर चालू होतं, पण पोलीसवाल्यांनी आमच्या विद्यार्थ्यावर हमला केला, गोळ्याबार केली, आशू गॅस केला, दंडे चालवले आणि आज असं घटना झाली की तिथे एक आमच्या MPतली मुलगीसुद्धा मरण पावली। याच्यातर्फे निषेधासाठी ज्या मुलांवर अत्याचार झाला, ज्यांना मारहाण झाली, त्याच्या आंदोलनामध्ये आम्ही वाडी पूर्ण महाराष्ट्र बंदचा हाक दिलेला आहे आणि ह्या महाराष्ट्र बंदमध्ये संपूर्ण संघटना, संपूर्ण पक्ष, युवा संघटना संपूर्ण सोबत, महिला संघटना संपूर्ण आमच्या सोबत आहेत आणि याची सरकारचे निषेध आणि लवकरात लवकर ह्या सरकारने त्याचा राजीनामा घ्यावा अशीच मागणी आहे। शिक्षण मंत्री जे आहेत केंद्राचे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आहे आणि या मागणीसाठी जंतर मंतरवर दिल्लीच्या विद्यार्थी शांतपणे आंदोलन करीत होते, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला। अतिशय अमानुष असा हा लाठीचार्ज होता। अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू होतं आणि त्या विद्यार्थ्यांची मागणी काही खूप मोठी नव्हती की बा आम्ही ज्या विभागामध्ये आम्ही शिक्षण घेतो तिथले जर अगर पेपर 152पर्यंत पेपर फुटी होत आहे तर अशा वेळेला अशा शिक्षणमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यायला पाहिजे, कारण की जबाबदारी तर तय करावं लागेल ना कुणाला तरी, की जर अगर एखादा माणूस जर पदावरती आहे आणि त्या पदाला तो न्याय देऊ शकत नसेल आणि जर भविष्य आपल्या भारताचं जे भविष्य आहे ते भविष्य म्हणजे आपला येणारी युवा पिढी आहे आणि ही पिढीच जर अगर आपण चांगल्या पद्धतीनं घडवू शकलो नाही तर मग या भारताचं होणार काय? आपल्यासाठी, आमच्या पिढीसाठी ज्या हुतात्म्यांनी एवढं आपल्याला जीवाचं बलिदान दिलं आणि सर्वस्व आपलं पणाला लावून शनीने आपल्याला आझादी दिलवून दिली आणि ही आझादी मिळाल्याच्या नंतर काय ही यासाठी दिली होती का की आपणच आपल्या मुलांवरती लाठीचार्ज करायचा, त्यांच्या मागण्या मान्य करायच्या नाही? कमीत कमी चला मान्य करणं किंवा नाही करणं हा तर केंद्राचा नंतरचा भाग होता, पण कमीत कमी ज्यांचं आंदोलन सुरू आहे त्यांचं मागण्या ऐकून तरी घ्यायला पाहिजे होतं असं मला वाटते। निश्चितच आपण काय सांगणार? खाली या तुम्ही, आपण काय सांगणार? आता सध्या तरी भारतात जे राजेशाही सुरू आहे त्या राजेशाहीच्या विरोधात देशातला युवा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये जंतर मंतरवर गेल्या 20 दिवसापासून जे आंदोलन करत होता नीट पेपर फुटीच्या विरोधात। नीट पेपर फूट जे कंडक्ट करते ते केंद्र सरकार करते, तर त्यांचा फक्त एवढाच मुद्दा होता की नीट पेपर फुटीमध्ये जो केंद्र सरकारचे शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांचा व्यवस्थितपणे संविधानिक पद्धतीने मार्च करून ते त्याचा इस्तिफा मागणार होते, राजीनामा मागणार होते, परंतु या 20व्या दिवशी जे आंदोलन ते आज लोकसभेकडे घेऊन जाणार होते, विधान भवनाकडे घेऊन जाणार होते, त्याच्या विरोधात केंद्र सरकारने ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने त्या मुलांवर, त्या विद्यार्थ्यांवर, त्या संघटनेवर, त्या राजकीय गैरराजकीय संघटनेवर ज्या प्रकारे हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्या मुलावर आज काय परिस्थिती आहे, त्याच्यातली एक मुलगी मरण पावली, कितीतरी महिलावर अमानुषपणे मारहाण केली गेली आहे, त्यांना नको त्या ठिकाणी छळ करण्यात आला, त्याचमध्ये पोलीसच नाही तर असे आतंकवादी संघटनेचे म्हणा या देशविरोधी संघटनेचे असे युवा वर्ग तिथे जबरदस्ती येऊन त्यांच्या कोणत्याही या संघटनेशी काही लेनदेन नाही, विरोध देश त्याशी काही लेनदेन नाही, फक्त मारासाठी त्यांना बोलवलं गेलं। याच संदर्भात जो हा हल्ला झाला हा कुठंतरी लोकशाहीवर हल्ला आहे, या लोकशाहीच्या हल्ल्याचा विरोध म्हणून आज आम्हाला
वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या महाराष्ट्र बंदला सर्व वाडी विभागातील राजकीय गैरराजकीय सामाजिक संघटना, दुकानदार संघटना, व्यापारी संघटना तसेच आणखी विद्यार्थी संघटनासुद्धा आपला विरोध दर्शवण्यासाठी आज आम्ही या वाडी बंदला सर्वांना आवाहन करत आहोत. आणि आता आम्ही लवकरात लवकर निघणार आहोत. वाडी बंद करून आम्ही त्या केंद्र सरकारचा विरोध दाखवणार आहोत. निश्चितच केंद्र सरकारचा विरोध दाखवणार आहे. आणि या लाठी हल्ल्यामध्ये जे जंतर मंतरवर लाठी हल्ला झालेला आहे दिल्लीच्या, तिथे एक तरुणीचा शहीद झालेली आहे. एक तरुणी शहीद झालेली आहे. पोलिसांनी अमानुष असा लाठीचार्ज केलेला आहे. तुम्ही काय सांगाल? फारच दुःखद घटना आहे. एकीकडे विद्यार्थी खूप प्रामाणिकपणे आपलं आंदोलन मागील 25 ते 30 दिवसापासून तिथे करत होते आणि ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसने त्यांच्यावरती जे हमला केलेला, कारण तो खरंच हल्ला होता विद्यार्थ्यांवरती. जे विद्यार्थी आपल्या हक्कासाठी, शिक्षणाच्या हक्कासाठी जे रस्त्यावरती उतरलेले आहेत त्यांची कोणतीच मागणी नाही आहे. त्यांची मागणी आहे फक्त शिक्षण. आमची शिक्षण प्रणाली ही सुधारित व्हावी. जे शिक्षणामध्ये जे घोळ होत होते ते थांबवण्यात यावे, त्यासाठी ते आंदोलन करत होते. आणि अशा आंदोलनावरती इतकी अमानुष मारहाण केलेली आहे की ते अमानुष मारहाणीसाठी जेव्हा PI जेव्हा दाखल करण्यात आली तर भारताचे चीफ जस्टिस हे सुद्धा ते व्हिडिओ बघायला तयार नाही आहेत. अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने किंवा केंद्र सरकारने त्यांना ते विकत घेतलेल्यासारखं काम केलेलं आहे. एकीकडे जर आपण विद्यार्थ्यांचा विषय घेतो आणि एकीकडे म्हणतो की बा मैं देश को बढ़ाना चाहता हूँ, आगे बढ़ाना चाहता हूँ, विश्वगुरूचं नाव घेत आहेत, पण तो गुरु आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नसेल. त्यामुळे मी तर म्हणतो की बा शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे, पण माननीय मोदींनी सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे. अमित शहाना समजायला पाहिजे, जे गृहमंत्री आहेत या देशाचे, त्यांनी समजायला पाहिजे की बा आपण विद्यार्थ्यांवरती कशा प्रकारे अमानुष मारहाण करून राहिलो. त्या ज्या दंड्याने मारहाण करून आले त्या दंड्यावरती खिळेसुद्धा ठोकलेले होते. त्या इतकी अमानुषरित्याने त्यांना मारहाण करण्यात आली. एकीकडे फडणवीस साहेब म्हणतात किंवा महाराष्ट्राची बदनामी नको करा, देशाची बदनामी नको करा. महिलांना ते लोक पैसे देऊन राहिले, 1500 रुपये माझी लाडकी बहीण योजना चालवून राहिले. पण त्या लाडकी बहिणींना जेव्हा मारण्यात आलं, त्यांच्या छातीवरती लात मारण्यात आले, त्यांचे कपडे फाडण्यात आले, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करत काय होते, जेव्हा ह्या देशाचा पंतप्रधान करत काय होता? वास्तविक पाहता या देशामध्ये स्त्रियांना ज्या अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आलं तर विद्यार्थी हे आंदोलन पेटवणारच आहेत. आणि जेव्हापर्यंत हे राजीनामा देतील नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन चिघळणार आहे. आंदोलनाला पाठबळ हे सगळेच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि प्रत्येक विद्यार्थी हात देऊन राहिला. काल नागपूरमध्ये पण अशीच घटना घडलेली आहे. नागपूरमध्ये सुद्धा त्या घटनेचा आम्ही सर्वपक्षीय सर्व सामाजिक संघटना निषेध करतोय. कालचे सुद्धा विद्यार्थी हे प्रामाणिकपणे तिथे आपले आंदोलन करत होते संविधान चौकामध्ये. त्या संविधान चौकामध्ये ज्या पद्धतीनं पोलीसवाल्यांनी त्यांना बळजबरीने जबरदस्तीने त्यांना उचलण्याचं काम केलेलं आहे, जेव्हा की ते प्रामाणिकपणे आणि फार आरामात आपलं आंदोलन करत होते. या देशामध्ये सर्वसामान्यांचा जे आम्हाला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे की तुम्ही आपल्या समस्या मांडू शकता, आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, आपल्याला प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे, पण कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा प्रोटेस्ट आमचा दाबण्याचा प्रयत्न करून राहिले. या देशामध्ये अराजकता फैलवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्र सरकार, राज्य सरकार करत आहे. निश्चितच केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे आहे ते कुठेतरी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा, तुम्ही काय सांगणार? दिल्ली जंतर मंतरमध्ये जो विद्यार्थी वर्ग, युवा वर्ग, युवती आहे त्याचे जे प्रोटेस्ट करत आहे आणि प्रोटेस्ट करायचा हक्क आम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या मार्फत दिला आहे. आणि तथागत गौतम बुद्धांनी पूर्ण जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे. आणि त्या शांततेच्या मार्गाने तिथे विद्यार्थी, तिच्या युवक वर्ग, तिच्या युवती वर्ग प्रोटेस्ट करत होते. पण भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे यांचेवालं हे आता लोकशाही खतम करून इथे तानाशाही आणत आहे. आणि ज्या पद्धतीने तिच्या युवकांना मारहाण करण्यात आली, तुम्ही काय साबित करणार चाहता? म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना मारून एका इकडे तुम्ही म्हणता बेटी बचाव बेटी पढाव, आणि हेच आहे का तुमचं बेटी बचाव बेटी पढाव? 12-12, 13-13 वर्षाच्या मुलींचे तुम्ही डोकं फोडले, तिथल्या पोलिसांनी त्यांचे कपडे फाडले. अरे तुम्ही तिथे प्रोटेस्ट करण्याला तुम्ही म्हणजे तिथे त्यांना प्रोटेस्ट करायला जे विद्यार्थी आलेला आहे, जो युवा वर्ग तिथं जमा झालेला आहे, हे तुमचं त्याला संरक्षण करणं आहे का? नरेंद्र मोदी भारतामध्ये आपल्याला नारा देत आहे की देशी बेटी बचाव और बेटी पढाव, तर बेटी पढावचा हसणार आहे का तुमचा? तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओमध्ये गोदी मीडिया भली दाखवत नसेल तर आज तिथे जो युवा वर्ग जमा झाला आहे ते आपल्या मोबाईलच्या मार्फत त्या सर्व देशाला दाखवत आहे. तर आज पूर्ण भारत देशच नाही तर पूर्ण जग पाहत आहे. आणि ह्या प्रोटेस्टच्या बद्दल आपल्या भारताच्या बाहेर पण जे अतिरिक्त देश आहे ते पण त्याच्या विरुद्ध दर्शवून राहिले. निश्चितच आम्ही काही महिलांतर्फे सुद्धा जाणून घेऊ की जो दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये जे महिला विद्यार्थिनी आहेत, तरुणीनी आहेत, त्यांच्यावरती जे पुरुष
पोलीस आहेत त्यांनी लाठीचार्ज केला आणि अमानुष असा लाठीचार्ज केला. जय भीम, नमो बुद्धा. मी एकच म्हणेन, हे मोर्चे वगैरे सर्व सुरू कशासाठी आहेत? नीट आणि TETचे पेपर फोडीसाठी. मग TETची आणि नीटची परीक्षा का बरं घेता तुम्ही? घ्यायलाच नाही पाहिजे. आता हे भारत सरकार आहे ते भ्रष्टाचारी आहे आणि देशद्रोही आहे असंच मी म्हणेन. कारण की त्यांना शिक्षणाबाबत काही घेणं देणं नसते. कारण की त्यांना कसं सेटिंगचे कामं चालतात. पैसे घ्या, डिग्री द्या, पैसे द्या, डिग्री घ्या, हेच कामं सुरू आहेत आत्तापर्यंत. आणि रात्रभर जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यावर काय घडते, त्यांच्यावर काय बितते, त्यांना काहीच समजत नाही. तुम्ही एक माता आहात, एक आई आहात. तुमच्या काय भावना आहेत ज्याप्रमाणे दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, एक तरुणी शहीद झाली? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आणि तुमचं मीडियावाल्यांचं मी धन्यवाद करते की तुम्ही इथे आले आणि आमच्या बातम्या लोकांसमोर पोहोचवा. तिथे जे मारहाण झाली, जंतर मंतरवर 20 दिवसापासून आंदोलन चालू आहे. आंदोलन हे शांततेनं चालू होतं, परंतु तिथे एवढी मारहाण केली की आपण तुम्ही तिथे प्रत्यक्ष गेले, तुम्ही बघितलं, आम्ही मोबाईलद्वारे TV द्वारे हे सगळं बघत आहे. ते इतकं मारलेलं आहे त्यांना की पाहून आपल्याला अक्षरशः रड येते की जाऊन तिथं काहीतरी करा. इतकं मारलं त्यांनी की खूप. नीटचा पेपर फोडला त्यांनी. नीटच्या पेपर फोडीमुळे हे सगळं आंदोलन चालू आहे. आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे आम्हाला. त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नव्हे तर पूर्ण BJPवाल्यांचा राजीनामा पाहिजे, नरेंद्र मोदीचा राजीनामा पाहिजे. असे भ्रष्ट नेते आम्हाला नको आहे संसदमध्ये. निश्चितच आपण बघू शकता, मी सध्या नागपूरच्या वाडी परिसरामध्ये आहे आणि महाराष्ट्र बंदची हाक जो आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेली आहे. आपण बघू शकता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि वाडीमध्ये हा मोर्चा निघालेला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माल्यार्पण करून हा मोर्चा निघालेला आहे. आणि या बंदला जे वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. आपण बघत राहा IBM न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. जय भीम, नमो बुद्ध.